नमस्कार, पुन्हा एकदा माझ्या सर्व माता भगिनींचं आजच्या व्हिडिओमध्ये स्वागत। तर आजचा हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा असा व्हिडिओ आहे, कारण ज्या महिलांना अजून त्यांच्या खात्यावर एकही रुपया आलेला नाही, त्याचबरोबरीनं ज्या महिलांना 2 महिन्याचे 3000 रुपये मिळाले, परंतु सप्टेंबर महिन्याचा एकही रुपया आला नाही, त्या सर्वच्या सर्व महिलांसाठी हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे। व्हिडिओ संपूर्ण पहा, कुठेही स्किप करू नका। त्याचबरोबरीनं चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करून घ्या, बेल आयकॉन दाबा। तर आता कोणाच्या व कोणत्या चुकीमुळे तुमच्या अकाउंटला पैसे आले नाहीत ते आपण पाहणार आहोत। आता येथे मला अनेक माझ्या माता भगिनींचे कमेंट्स येतात की दादा, आम्हाला अजून एकही रुपया आलेला नाही, आमचं आधार कार्ड जे आहे ते बँकेशी लिंक आहे, जसं तुम्ही म्हणता त्याप्रमाणे लिंक आहे, आमचा फॉर्म जो आहे तो ॲप्रूव्ह आहे, तरी आम्हाला पैसे का येत नाहीत। काही महिला तर असंही म्हणतात की गरिबांना पैसे देत नाहीत, श्रीमंतांना पैसे देतात। अशा अनेक प्रकारच्या कमेंट्स मला येतात। मलाही समजत नव्हतं की आधार लिंक आहे बँकेशी, तुमचा फॉर्म जो आहे तो ॲप्रूव्ह झाला 1 महिन्या अगोदर, तरी तुमच्या अकाउंटमध्ये पैसे का नाही येत। पण त्याचं कारण काय असू शकतं हेच आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। आता येथे प्रश्न असा येतो, तुम्ही पाहिलं असेल चेक करून तुमचा फॉर्म ॲप्रूव्ह आहे का अशा प्रकारे, तर हो ॲप्रूव्ह दाखवत आहे, ठीक आहे। तुमचं आधार बँकेशी लिंक आहे का, तर अशा प्रकारे तुम्हाला लिंक दाखवत आहे। परंतु तुम्ही कधी अशा प्रकारे तुमचं मॅपिंग स्टेटस पाहिलं आहे का। आता येथे एक गोष्ट लक्षात घ्या, जेव्हा तुम्ही बँकेमध्ये जाता तुमचं आधार कार्ड घेऊन आणि तिथे तुम्ही सांगता की माझं आधार जे आहे ते माझ्या अकाउंटशी लिंक करून द्या, त्यावेळेला बँकेकडून तुम्हाला एक फॉर्म देण्यात येतो। तो फॉर्म तुम्ही भरल्यानंतर बँक तो फॉर्म सबमिट करून घेतं आणि तुमचं आधार जे आहे ते तुमच्या अकाउंटशी लिंक करून देतं। त्यानंतर तुमचं लिंक केलेलं आधार NPCI मॅपरमध्ये त्यांना अपडेट करून घ्यायचं असतं आणि ही जबाबदारी पूर्णतः बँकेची असते। म्हणूनच तुमचा आधार क्रमांक बँकेशी त्या लोकांनी लिंक केला आहे म्हणून तुम्हाला तिथे लिंक दाखवत आहे, परंतु मॅपरमध्ये तुम्हाला ते NPCI मध्ये तुम्ही जर पाहिलं तुमचं आधार तुमच्या बँकेशी लिंक नाही, त्यामुळे तुम्हाला DBTद्वारे म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर हे तुमच्या अकाउंटवर होऊ शकणार नाही। त्यामुळे तुम्ही NPCIच्या वेबसाईटवर जाऊन जर चेक केलं तर तुम्हाला मॅपिंग स्टेटस जे आहे ते एकतर इनॲक्टिव्ह दाखवलं जातं किंवा तिथे तुम्हाला काही शो होत नाही, जसं की तुम्ही इथे पाहू शकता। याचा अर्थ असा आहे की बँकेने तुमचं आधार लिंक केलं आहे, पण ते NPCI मध्ये तुमचं अपडेट करून घेतलं नाही आणि ही पूर्णतः सर्वस्वी बँकेची जबाबदारी आहे। तर आता तुम्हाला येथे घाबरून जायचं नाही आहे, आपण आता पाहणार आहोत तुम्ही घरातूनच तुमचं मॅपिंग स्टेटस जे आहे ते कशा प्रकारे चेक करू शकता आणि तुमचं आधार जे आहे ते तुमच्या बँकेशी मॅपिंग सेडिंग लिंक आहे की नाही ते पाहू शकता। तर आता वेळ न घालवता लगेच आपण पाहून घेऊया हे आपण कशा प्रकारे चेक करू शकतो। आता येथे सर्वप्रथम तुम्हाला कुठलेही एक ब्राउझर ओपन करायचं आहे। क्रोम ब्राउझर मी ओपन करतो, तिथून इथे तुम्हाला टाईप करायचं आहे NCPI टाईप केल्यानंतर सर्च केल्यावर तुम्हाला एक वेबसाईट दिसेल, जी पहिली वेबसाईट आहे त्याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे। इथे क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला इंटरफेस दिसून येईल। थोडं रोल करून खाली आलात की तुम्हाला कन्झ्युमरचं ऑप्शन दिसेल, इथे तुम्हाला क्लिक करायचं आहे। इथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे एक ऑप्शन मिळेल, भारत आधार सीडिंग एनेबलर बेस्ट। येथे क्लिक केल्यानंतर वर हेडिंग तुम्हाला दिसेल, इथे पाहू शकता रिक्वेस्ट फॉर आधार सेडिंग, याच्या बाजूला जो ॲरो आहे डाऊन त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे। त्यानंतर इथे तुम्हाला एक ऑप्शन मिळेल गेट आधार मॅप स्टेटस, यावर क्लिक करायचं आहे। यानंतर इथे तुम्हाला तुमचा आधार क्रमांक फिलअप करून घ्यायचा आहे। हा इथे आधार क्रमांक टाकून झाल्यानंतर इथे मी आता आधार क्रमांक टाकतो, माझा जो आहे तो हा इथे मी आता टाकला आहे। त्यानंतर खाली तुम्ही इथे पाहू शकता, इथे जो कॅप्चा आहे तो इथे भरून घ्यायचा आहे, जसा आहे त्याप्रमाणे कॅप्चा फिलअप केल्यानंतर त्यानंतर या खाली चेक स्टेटस या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे।
येथे तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, तुम्हाला मॅपिंग स्टेटस चेक करण्याकरता तुमचं आधार कार्ड आणि तुमचा मोबाईल क्रमांक एक दुसऱ्याची लिंक असणं आवश्यक आहे. कारण तुमच्या मोबाईल क्रमांकावरच तुम्हाला एक OTP येतो. कारण OTP द्वारे व्हेरीफाय झाल्यानंतर तुमचं मॅपिंग स्टेटस जे आहे ते तुम्हाला शो करतं. हे येथे कन्फर्म करून झाल्यानंतर तुम्हाला इथे सबमिट बटनवर क्लिक करायचं आहे. यानंतर तुमच्या मोबाईल क्रमांकावर एक 6 अंकी OTP येईल. तो OTP इथे फिलअप करून घ्यायचा आहे. OTP टाकून झाल्यानंतर तुम्हाला सबमिट बटनवर क्लिक करायचं आहे. येथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे तुमचे मॅपिंग स्टेटस जे आहे ते इथे शो होईल. तर येथे तुम्ही पाहू शकता, मी तुम्हाला अजून थोडं झूम करून दाखवतो, त्यामुळे तुम्हाला क्लिअर दिसेल. येथे पहा, येथे तुमचा आधार क्रमांक आहे. त्यानंतर येथे तुम्ही मॅपिंग स्टेटस पाहू शकता, एनेबल फॉर DBT म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर. असं जर तुम्हाला शो होत असेल तरच योजनेचे पैसे जे आहेत ते तुमच्या अकाउंटवर येतील. परंतु येथे तुम्हाला इनॲक्टिव्ह किंवा ब्लँक दाखवलं तरीही तुम्हाला तुमच्या अकाउंटवर पैसे येणार नाही. त्यामुळे प्रथम तुम्ही जर UDAI मधून चेक केलं असेल तर तुम्हाला तिथे तुमचं आधार लिंक दाखवलं असेल. परंतु तुम्ही मॅपिंगद्वारे जर चेक केलं आणि जर तुमचं आधार खरंच DBT लिंक नसेल तर तुम्हाला इथे इनॲक्टिव्ह असं शो होईल किंवा ब्लँक येईल. त्यामुळे तुम्ही पुन्हा बँकेमध्ये गेलात आणि त्याने तुम्ही गेलाही असाल, त्याने तुम्हाला जर सांगितलं होतं असेल की तुमचं आधार जे आहे ते लिंक आहे, परंतु तुम्ही आता जाऊन त्यांना सांगा असं जर तुम्हाला शो झालं तर मॅपिंगमध्ये आम्हाला हे शो दाखवत नाही आहे, इनॲक्टिव्ह दाखवत आहे, तर तुम्ही DBT लिंक करून द्या. तेथे तुम्हाला स्पष्ट करायचं आहे की आमच्या योजनेचे पैसे आहेत आणि ते फक्त आम्हाला DBT मार्फतच मिळणार आहेत. तर तुमचे पैसे अजून तुम्हाला न मिळण्याचं हे एक कारण असू शकतं. त्यामुळे तुम्ही आताच हे चेक करून घ्या आणि 29 सप्टेंबरच्या अगोदर तुम्ही हे सर्व क्लिअर करून घ्या, जेणेकरून तुम्हाला ह्या महिन्याचं आणि तुमचं जर अजून 2 महिन्याचं पेमेंट राहिलं असेल तर 4,500 रुपये तुम्हाला भेटून जातील. त्याचबरोबरीनं तुमची बँक कुठली, मी आता रोल करून खाली जर पाहिलं तर इथे तुम्ही पाहू शकता माझी बँक आहे. माझं जे कार्ड लिंक आहे ते कोणत्या बँकेशी आहे तर कोटक महिंद्रा बँक. असंही तुम्हाला तुमची जी बँक असेल ती तुम्हाला तिथे शो होईल. तर अशा प्रकारे तुम्हाला DBT मॅपिंगद्वारे तुम्हाला चेक करायचं आहे की तुमचं आधार DBT मॅपिंग लिंक आहे की नाही. आणि अजून यात तुम्हाला काही प्रॉब्लेम वाटत असेल तर तुम्ही मला कमेंट करून विचारू शकता. पुढेही काही महत्त्वाच्या अपडेट आल्या तर मी तुमच्यापर्यंत नक्की पोहोचवेन. परंतु अजून तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करून घ्या, बेल आयकॉन दाबा आणि व्हिडिओ आवडलास तर एक लाईक मात्र अवश्य करा. तर आता इथेच थांबतो, पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसह. तोवर तुमची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, टेक केअर अँड बाय.